स्वतःवर प्रेम करणं, सेल्फ लव्ह ही एक स्वार्थाची गोष्ट नसून ती मानसिक शांतता आणि प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता, तेव्हा तुम्ही जगाला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वतःवरती प्रेम कसं करायचं. चला तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात. मंडळी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्ही या खालीलपैकी काही गोष्टी करू शकता. चला तर सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वीकार करा. ॲक्सेप्ट युअर सेल्फ. आपण जसे आहोत तसेच स्वतःला स्वीकारा. प्रत्येकामध्ये काही गुण, काही दोष असतात. तुमच्या उणिवांवरून स्वतःला कमी लेखणं थांबवा. तुमच्यातील वेगळेपणच तुमची खरी ओळख आहे. देवानं उगाचच कुणाला बनवलेलं नाही आहे. प्रत्येकाला काही ना काही स्पेशल दिलेलं असतं. आपल्यातलं ते स्पेशल ओळखा आणि त्यावरती काम करायला सुरुवात करा. आपल्या रंगरूपापेक्षा आपल्या आतल्या गुणांना जास्त महत्त्व द्या. तेच गुण आपली खरी ओळख बनू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ द्या. दिवसभरातून किमान 15 ते 20 मिनिटं अशी काढा जी फक्त तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी असतील. मग ते वाचन असो, एखादा छंद जोपासणे असो किंवा फक्त शांत बसणे असो. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे सांगत असते की स्वतःसोबत स्वतःसाठी काही वेळ घालवता आला पाहिजे. फार काही नाही, फक्त एक कप गरमागरम कॉफी किंवा चहा करून घ्या आणि मस्त बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये मस्त एन्जॉय करा. नसेल तर खिडकीत बसा, नाही तर जिथं तुम्हाला शांत वाटतं, जिथं तुमची आवडीची जागा आहे त्या ठिकाणी मस्त असा चहा, कॉफी जे काही असेल ते एन्जॉय करा. आणखीन तुम्ही एखादं शांत संगीत ऐकू शकता किंवा एखादं तुमचं आवडीचं पुस्तक ऐकू शकता. पण स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे मोबाईल बघणं किंवा स्क्रोलिंग नाही बरं का. कारण माझासुद्धा असा गैरसमज होता की मी मोबाईल बघितला की मी स्वतःला वेळ देते. पण हे असं नसतं. आपण स्वतःला वेळ देत नाही. उलट मोबाईल बघताना त्या मोबाईलमध्ये स्वतःचा वेळ वाया घालवतो. त्यामुळे अगदी योग्य पद्धतीने स्वतःला वेळ देता आला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक स्वसंवाद. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. आपण स्वतःशी कसे बोलतो याचा आपल्या मनावर मोठा परिणाम होतो. मला हे जमणार नाही ऐवजी मी हे नक्की करून पाहीन असे म्हणा. स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार होण्यापेक्षा स्वतःचे सर्वात चांगले मित्र बना. बऱ्याच वेळा आपण आपल्या रंगरूपावरून, आपल्या शरीराच्या पर्सनॅलिटीवरून किंवा तब्येतीवरून आपण चांगले आहोत की नाही किंवा आपण चांगले दिसतो की नाही हे आपण ठरवतो. पण खरं तर आपल्या आतले गुण ते जर उजळले ना तर आपलं व्यक्तिमत्व, आपली पर्सनॅलिटी आपोआपच उजळते. त्यामुळे स्वतःबद्दल स्वतःला नेहमी चांगलं सांगा की मी सुंदर आहे, माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, मी आज स्वतःसाठी काय हवं ते करू शकते, मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॅपेबल आहे, मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि एक दिवस माझी सगळी स्वप्न मी पूर्ण नक्की करणार. हे असे तुम्ही पॉझिटिव्ह सेल्फ लव्ह अफर्मेशनसुद्धा ऐकू शकता. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराची काळजी घ्या. केअर फॉर युअर बॉडी. तुमचं शरीर हे तुमचं घर आहे. चांगली झोप घ्या, सकस आहार घ्या, थोडा व्यायाम करा किंवा योगासनं करा. जेव्हा तुम्ही शरीराने फिट असताना तेव्हा मनाने सुद्धा तुम्हाला प्रसन्न वाटतं. आपलं शरीर निरोगी असेल तर आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. जर आपण आजारी असलो आणि मनामध्ये कितीही पॉझिटिव्हिटी असली तरी आपलं शरीर आपल्याला साथ देत नसेल तर कोणतीही इच्छित गोष्ट आपण करू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्या शरीराला सुद्धा महत्त्व द्या. अगदी नीटनेटकं ठेवणं, स्वच्छ ठेवणं, स्वच्छ कपडे घालणं, आपल्याला आवडतात तशी अगदी साधी सिंपल कपडे घालणं, म्हणजे मॉडर्न नाहीच. तुम्हाला साधं सिंपल आवडत असेल तर साधी सिंपल, पण आपण जे कपडे घालतो ते व्यवस्थित असावेत, स्वच्छ असावेत. शक्य असेल तर इस्त्रीसुद्धा करू शकता. आपलं शरीर, आपलं आरोग्यसुद्धा आपण चांगलं जपलं पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे इतरांशी तुलना करणं थांबवा. स्टॉप कम्पेअरिंग. सोशल मीडिया किंवा आजूबाजूच्या लोकांशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नका.
प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमची स्पर्धा फक्त तुमच्या कालच्या स्वरूपाशी असू द्या. मी मगाच म्हटलं की देवाने उगाच कुणाला जन्माला घातलेलं नाही आहे आणि जन्माला घालताना प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे गुण दिलेले आहेत. त्यामुळं समोरचा व्यक्ती कसा आणि काय करतो त्यापेक्षा मला काय चांगलं जमतं हे बघा. इतरांशी तुलना न करता स्वतःमध्ये आणखीन काय बदल करता येतील, किंवा मी नेहमी म्हणत असते आपली तुलना ही, आपली स्पर्धा नेहमी आपल्या स्वतःशी असली पाहिजे. कालच्यापेक्षा आपण आज चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. काय मंडळी, व्हिडिओ आवडते का? पटत असेल तर एक लाईक नक्की करा आणि एक शेअरसुद्धा नक्की करा. नाही म्हणायला शिका. लर्न टू से नो. जर एखादी गोष्ट तुम्हाला मानसिक त्रास देत असेल किंवा तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल तर ती गोष्ट स्पष्टपणे नाकारायला शिका. इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःचा बळी देऊ नका. जर एखादी गोष्टीने आपल्याला त्रास होत असेल, आपल्याला ती शक्यच नसेल करणं, तर आपल्यावरती उगाच जबरदस्ती करायची नाही. उगाच आपल्यावरती दडपण आणायचं नाही. अगदी शांततेत, विनम्रपणे आपण त्यांना नकार द्यायचा. मला हे नाही जमू शकत, प्लीज तुम्ही काहीतरी दुसरा ऑप्शन शोधा. कारण काय होतं, आपण इतरांचं मन दुखवू नये म्हणून आपण नाही म्हणून कधीच नकार देत नाही. यामुळे काय होतं, आपली कामं मागे पडतात आणि इतरांची कामं करण्यासाठी आपण पुढे जातोय. ज्यांची कामं पूर्ण होतात पण आपली कामं मागे राहतात, त्यामुळे आपली चिडचिड होते. आपल्याला आपलाच राग यायला लागतो आणि मग मानसिक संतुलन बिघडतं. त्याच्यामुळं मग अगदी विनम्रपणे नाही म्हणायला शिका. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान यशाचं कौतुक करा. सेलिब्रेट स्मॉल विन्स. दिवसभरात तुम्ही केलेलं एखादं छोटंसं काम किंवा साध्य केलेलं ध्येय यासाठी स्वतःची पाठ थोपटा. स्वतःला शाबासकी द्यायला अजिबात विसरू नका. एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर प्रेम केल्याशिवाय इतरांना भरभरून प्रेम देऊ शकत नाही. तुमच्या आनंदाची जबाबदारी ही तुमची सर्वस्वी जबाबदारी आहे. आता मी तर माझं सांगते ऐका. मला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी डायरीबद्दल बोलले होते. त्या डायरीमध्ये मी दिवसभर ज्या काही चांगल्या घटना, सोबतच वाईट गोष्टी ह्या तर लिहितेच, पण उद्या काय करायचं याचं रुटीनसुद्धा मी अगोदरच्या रात्री ठरवलेलं असतं. त्यातलं 99% वेळा सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाहीत, सगळे टास्क पूर्ण होत नाहीत, पण 1 ते 2% वेळा ते पूर्ण होतात. आणि जेव्हा त्या गोष्टी पूर्ण होतात ना, तेव्हा मला त्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं आणि मी स्वतःचं खूप कौतुक करते. म्हणते, प्रीती, तू आज ठरवलेलं सगळं काम पूर्ण केलंस, मला तुझा अभिमान आहे आणि अशीच प्रगती करत राहा, असं मी स्वतःला नेहमी कौतुकानं सांगते. आणि त्यावेळेस मला खूप छान वाटतं आणि नवीन उमेद मिळते की आणखीन छान पद्धतीनं काम करायला, आणखीन चांगल्या पद्धतीनं काही कामं करायला. त्याच्यामुळे स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टीचे सुद्धा नक्की कौतुक करा. अगदी आज आपण भाजी एकदम छान बनवली असेल, इतर कोणी करू अगर ना करू, पण तुम्ही स्वतःचं कौतुक करा. स्वतःलाच म्हणा, काय ग, किती सुगरण आहेस, खूप छान भाजी बनवली. अगदी भाजी खाऊन मन अगदी तृप्त झालं. बाळाचं किंवा आपल्या माणसांचं छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक केलं तर उद्या मनापासून कौतुक करतोच ना आपण, कारण आपलं त्यांच्यावरती प्रेम असतं. म्हणून इथं सुद्धा आपलं स्वतःवर प्रेम करण्याचा विषय चालू आहे ना, म्हणूनच आपलं स्वतःचं कौतुक करायला काय हरकत आहे? काय मंडळी, पटतंय का? मंडळी, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टीवर सध्या सर्वात जास्त लक्ष केंद्रित करायला आवडेल? म्हणजे करिअर, आरोग्य, एखादा छंद असेल किंवा एखादं स्वप्न असेल, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या काटकर प्रीती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जाता जाता बेल आयकॉनच्या बटनावरती क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्यामुळे माझे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावरती हवा हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. चला तर मंडळी, भेटूयात पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या, बाय बाय.